जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे कोहळ्याची भाजी। विदर्भामध्ये कोहळ्याची भाजी एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा गौरी गणपतीच्या जेवणामध्ये बनविली जाते। 2 मीडियम आकाराचे कांदे कापून भाजून घेते। कांदा असा छान लालसर भाजून घ्यायचा। 1 लहान चमचा खसखस भाजून घेते। सुकं खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे। हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते। लसूण, जिरं, अद्रक, कोथिंबीरच्या कोवड्या काड्या हे सर्व मिक्सरला बारीक करून घेते। 1 पाव कोहळ्याच्या फोडी करून घेतल्या। भाजीला असे हिरव्या पाठीचे कोहळे घ्यायचे, याची भाजी छान होते। अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल। कार्यक्रमामध्ये छान तर्रीदार भाजी बनवितात। तेल गरम झाले, मोहरी तळतळली, भाजलेल्या कांद्याची पेस्ट तेलावर छान होऊ द्यायची। अद्रक, लसूण, जिरे, कोथिंबीर काड्यांची पेस्ट। भाजी चवदार बनायसाठी फोडणी व्यवस्थित व्हायला पाहिजे। 2-3 हिरवी मिरची पेस्ट तेलावर परतून घेते। 2 लहान चमचे धने पावडर, मिक्सरला बारीक केलेलं खोबरं, खसखस, 1 लहान चमचा हळद। फोडणीमध्ये हळद व्यवस्थित होऊ देते। 1 मोठा चमचा मिरची पावडर फोडणीमध्ये परतून घेते। असे छान तेल सुटले आहे। आता यामध्ये फोडी टाकू। फोडणीमध्ये फोडी छान परतून घ्यायच्या। 1 मिनिट कमी फ्लेमवर झाकण ठेवून होऊ देते। 1 मिनिटानंतर यामध्ये गरम पाणी टाकते। पाणी कमी जास्त करू शकता। भाजी उकळत आहे। चवीनुसार मीठ मिक्स करते। 1 लहान चमचा काळा मसाला। भाजीला गरम पाणी टाकल्यामुळे चव छान येते। झाकण ठेवून 10 मिनिटे होऊ देते। 10 मिनिटानंतर थोडं शिजायचं आहे। 5 मिनिट आणखी झाकण ठेवून होऊ देते। 5 मिनिटानंतर धुवून कापून घेतलेली कोथिंबीर टाकल्यावर थोडा वेळ होऊ देते। छान तर्री आलेली आहे। कोहळा फोड बघू। छान नरम झाली। भाजी झालेली आहे। एका बाउलमध्ये काढून घेते। कोहळ्याची भाजी या पद्धतीने बनवा, खूप छान चवदार भाजी बनते। आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।